2026-27 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे 9व्यांदा हे अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचणार आहे. विशेष म्हणजे हा त्यांचा इतिहास असला तरी सर्वसामान्य नागरिकांना या अर्थसंकल्पनेतून काय हवं आहे या सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत प्राचार्य नीरज खोब्रागडे सर आहेत. त्यांच्याकडून आपण अर्थसंकल्पावर सर्वसामान्य नागरिकांना काय हवं आहे, कशा प्रकारे हा अर्थसंकल्प असायला पाहिजे या सर्व गोष्टीवर चर्चा करणार आहोत. सर काय सांगाल, केंद्रीय अर्थमंत्री 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नेमकं सर्वसामान्य नागरिकांची काय अपेक्षा आहे, कसा असायला पाहिजे हा अर्थसंकल्प? हा अर्थसंकल्प हा सर्वव्यापी असायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट सगळ्यात म्हणजे की आपल्या देशातील लोकांची क्रयशक्ती वाढवणारा असावा. जोपर्यंत क्रयशक्ती वाढणार नाही तोपर्यंत लोकांमध्ये मागणी निर्माण होणार नाही. मागणी निर्माण होईल तसं त्या उद्योगाचा आपला उद्योगशीलता वाढेल, उपक्रमशीलता वाढेल आणि सर्वांगीण पूर्ण देशाच्या विकासासाठी क्रयशक्ती वाढवणं फार महत्त्वाचं आहे. पण हल्लीमध्ये असं झालं आहे, डे पर डे, दिवसेंदिवस, वर्षानुवर्ष बघा, कारण आपली क्रयशक्ती देशाच्या सर्वसामान्य नागरिकांची क्रयशक्ती कमी होत आहे. क्रयशक्ती जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत देश सुजलाम सुफलाम होणार नाही. किमान 6% तरी आपण शिक्षणावर खर्च करायला पाहिजे. पण हल्लीमध्ये हे जे 2014च्या पूर्वी तर होतं आपलं 4% 5% होतं, आता हल्लीमध्ये तर 3% फक्त शिक्षणावर खर्च होईल. अरे कशाचे आपण विश्वगुरू बनू जोपर्यंत शिक्षणावर खर्च करणार नाही. चीन आपल्यासोबतचाच, चीन आज आपल्यापेक्षा कितीतरी ट्रिलियन इकॉनॉमी वाढवली त्याने, आपली सर्वांगीण विकास केला. परंतु आपल्या देशामध्ये हल्लीमध्ये एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे की आपलं विकसनशीलच आहोत. आम्ही शिकत असतानापासून विकसनशील, मी आता रिटायर्ड होतो तरी विकसनशील. आपण विकसित केव्हा व्हायचं? आज आपण शेतीमध्ये आपण शेतीप्रिय आहोत, शेतकरी आपल्याकडे जास्त आहेत. परंतु मला एक सांगावं महत्त्वाचं म्हणजे की आपल्या इथं एवढं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे, कधीतरी म्हणते का की शेतकऱ्याची आर्थिक उन्नती वाढवण्यासाठी, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याच योजना नाही आहेत. त्यांच्या फक्त एकच योजना आहे, याच्याकडून माल घ्या, त्याच्याकडून माल घ्या, आम्ही अनुदान देतो. पण शेतकऱ्यांना तुम्ही सुजलाम सुफलाम झिरो बजेट शेतीच्या संदर्भात काही विचारसरणी केली का? जोपर्यंत तुम्ही झिरो बजेट शेतीवर सरकार फोकस करणार नाही तोपर्यंत या देशाची शेतकऱ्यांची उत्पादन आपला खर्च जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. नाही तर अशाच शेतकरी आपले फासावर टांगत राहतील. म्हणजे आत्महत्या कमी करण्यासाठी शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कसं आपलं कमी करता येईल याच्यासाठी आपला कृषी विभागानं विभिन्न उपाययोजना करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण बाहेर देशात जातो, छटाकभर एवढंसं काम असते, एवढंसं देश असते, पण त्याचा पर्यटन फार मोठं असते. आज आमच्या जिल्ह्यामध्ये एवढं पर्यटन आहे. त्या थायलंडला जायची गरज नाही, कोणत्या दावोसला जायची गरज नाही किंवा कुठल्याही आपल्या फॉरेन कंट्रीला इतकं चांगलं आहे, सुजलाम सुफलाम आपल्याकडे आहे. ते जरी त्याचा विकास करून आपलं पर्यटन इंडस्ट्री निर्माण केली तर रोजगार निर्मिती हजारोनं होईल, लाखोनं होईल आणि इथल्या लोकांना सबळपणे काम मिळेल. सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग असो, या सर्वांचे तुम्ही टॅक्सचे काम करत असताना त्यांची काय नेमकी अपेक्षा असते? त्यांची माफक अपेक्षा एवढं असते की सरकारी योजनांचा त्यांनासुद्धा फायदा व्हायला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे आज भारतामध्ये काय झालं आहे की टॅक्स देतात इंग्लंड अमेरिकेसारखे आणि सुविधा भेटतात सोमालियासारखे. तर हे कुठंतरी दुरावस्था आपली कमी झाली पाहिजे. आम्हालाही सुद्धा सेवा मिळायला पाहिजे त्यांना, असं प्रत्येकाला वाटते. की आता जसं की आता एक कर्मचारी आहे की आमच्या कॉलेजचा समजा एखादी लेक्चरर आहे, तो किमान 4 ते 5 लाख रुपये टॅक्स देतो दरवर्षाचा. तर त्यालाही वाटते ना की मी सुद्धा सार्वजनिक रुग्णालयाचा आपला उपभोग घेता आला पाहिजे, सार्वजनिक सेवेचा उपयोग घेता आला पाहिजे. नेमकं ही कंडिशन इथं उलटी आहे. आपलं ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये की तुम्ही एक वेळ टॅक्स दिले की तुम्हाला सगळं आरोग्य, पाणी, वीज हे सगळं फ्री होते. आपल्याकडे नेमकं आपल्याकडून उलटं डबल रेटमध्ये घेतलं जातं आणि यामध्ये कुठलाही माफक असा काही हिशोब नाही किंवा काही रेशनिंग नाही किंवा कुठल्याच परिस्थितीत काही नाही. करारोपण प्रणालीमध्ये सातत्य पाहिजे आणि करारोपण प्रणाली ही सर्वांसाठी सुलभ असायला पाहिजे. नेमकं सरकार सुलभ आपला करारोपण प्रणाली काढते, परंतु असं डिक्लेअर केलं जाते, परंतु नेमकं दरवर्षी जटिल. याचं एक उत्तम उदाहरण सांगतो की GST निर्माण करण्यात आली 2017मध्ये.
तर जी एस टीचं आम्हाला असं वाटलं होतं की प्रत्येकाला की बाबा जी एस टी असेल तर बाबा फार सुंदर होईल आणि त्याच्यामुळं काय होईल की लोकांना एकच टॅक्स मिळेल, बढिया एकच टॅक्स राहील आणि चांगलं होईल. पण नेमकं झालं उलटं. आता त्या जी एस टीमध्ये असे कायदे बदलवण्यात आले आहेत की तिथं अधिकारशाही आली आहे. म्हणजे टॅक्सचा रिटर्न भरणारा माणूस हा नेहमी परेशान असते, माझा उद्या का होईल म्हणून. म्हणजे व्यवस्था कशी असावी की नागरिकांना घाबरवणारी नसावी, नागरिकांना समर्थन आणि मोठं करणारी असावी. अशी कर रोपण प्रणाली जोपर्यंत आपले अर्थमंत्री करणार नाही तोपर्यंत या देशाचा विकास होणार नाही. आणि समूह शेतीचा विकास करायला पाहिजे. समूह शेतींसाठी आपला गव्हर्नमेंटनं टॅक्समध्ये सूट द्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजच्या डेटमध्ये काय झालं आहे की आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण सुरू आहे. आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण म्हणजे कसं की एकाच माणसाला सगळ्या इंडस्ट्र्या द्या. तर सरकारने ते धंदे बंद करून सत्तेचे विकेंद्रीकरण, आर्थिक विकेंद्रीकरण करायला पाहिजे. म्हणजे एकाच माणसाला, अडाणी अंबानीला दोघाच माणसाला देण्यापेक्षा 100,000 माणसं निवडा तुम्ही. हे 2 डुबले तरी आपला पूर्ण अर्धा देश डुबू शकते. त्याच्यामुळं आपलं आर्थिक विकेंद्रीकरणची नीती सरकारने इन्कम टॅक्समध्ये वापरायला पाहिजे. दुसरी गोष्ट की कोऑपरेटिव्ह सेक्टर आता मध्यंतरी डबघाईस आला आहे. तर त्याच्यावर कडक कायदे करा, परंतु आपला जोपर्यंत कोऑपरेटिव्ह सेक्टरला तुम्ही वर नेणार नाही तोपर्यंत एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत होणार नाही. म्हणून कररोपण प्रणाली, माननीय अर्थमंत्र्यांना मला हेच सांगायचं आहे की जोपर्यंत तुम्ही सामान्य खालच्या जोपर्यंत माणसाचा तुम्ही विचार करणार नाही तोपर्यंत देश मोठा होणार नाही. हे जे खालचे लघुउद्योजक आहेत, कुटीर उद्योजक आहेत, यांना सवलत देणं फार गरजेचं आहे. तेव्हाच समविकास होईल. आणि नैसर्गिक संसाधनाचा विकास करण्यासाठी खालचे जोपर्यंत माणसं येणार नाही, म्हणजेच कुटीर उद्योग आणि लघु उद्योगांचा विकास झाल्याशिवाय आपला देश मोठा होणार नाही. एखादी आपला व्यवसाय घेतो, छोट्या व्यावसायिकांना काय पाहिजे, त्यांना फक्त चांगली सेवा पाहिजे आणि सरकारकडून आश्वासन पाहिजे की आम्ही काही करणार नाही. कारण आजकाल काय झालं, एक रिटर्न टाकला तर हा लेटर येते, तो लेटर येते, असे घाबरतात ते लोक. त्याच्यामुळे सरकारच्या योजनेवर म्हणजे कसा विश्वास पाहिजे, तर यांच्यावर दबाव आहे. तर हे दबावाचं जोपर्यंत व्यवस्था कमी होणार नाही तोपर्यंत नवीन कररोपण प्रणाली लावून काही फायदा होणार नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. एकूणच आपण बघू शकता आपल्यासोबत प्राचार्य नीरज खोब्रागडे सर होते. सर्वसामान्य नागरिकांना सामावून घेणारा अर्थसंकल्प असायला पाहिजे असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. महेश गुंडेतिवार, LS मराठी, गडचिरोली.